सावीने तिच्या मोबाईलमध्ये दाखवले पोलिसांना सगळे पुरावे। दामिनी जाणार खडी फोडायला। जुळली गाठ ग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये काय घडणार चला जाणून घेऊया। मित्रांनो, आता मात्र सावीने कंबर कसून आता पुरावे शोधण्यासाठी सुरुवात केलेली असते। सावीला कुठल्याही परिस्थितीमध्ये दामिनीला मात्र आता जेलबंद करायचं असतं। त्यामुळे सावीने काही फोटोज आणि काही पुरावे गोळा केलेले असतात। त्यामध्ये मात्र दामिनी ती गाडी चालवत असताना दिसत असते आणि हेच पुरावे घेऊन दामिनी थेट पोलीस स्टेशन मध्ये गेलेली असते। त्यावेळेस मात्र परागही तिच्या सोबत असतो। पाहायला मिळते की पोलिसांना ती आता पुरावे दाखवणार असते। त्यावेळेस ती बोलत असते की पोलीस इन्स्पेक्टर साहेब, मला मात्र दामिनी मुजुमदार यांच्याविषयी काहीतरी बोलायचं आहे। काही माझ्याकडे पुरावे आहेत, त्यामध्ये असं स्पष्ट दिसतंय की माझ्या वडिलांचा खून जे आहे ते या बाईने केलेला आहे। त्यावेळेस आता ती मोबाईल दाखवणार एवढ्यातच पोलीस ऑफिसर मोठमोठ्याने हसू लागतात। पोलीस ऑफिसर बोलतात की तू तर वेडी आहेस आणि तुझ्यावर मी कसला विश्वास ठेवू। सावी मात्र बिचारे ओरडून मोठ्याने सांगत असते की मी आता बरी झाली आहे आणि माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकता। परंतु मित्रांनो, तो पोलीस ऑफिसर काही ऐकून घेत नाही आणि असं बोलतो की पराग, तुझ्या मैत्रिणीला घेऊन चल बाबा इथून निघून जा आता, नाहीतर मला आमच्या ऑफिसरांना सांगून तिला बाहेर काढावं लागेल। त्याच वेळेस मात्र मित्रांनो, हे दोघे जण निराश होऊन आता पोलीस स्टेशनच्या बाहेर पडलेले असतात। तर मित्रांनो, सावीच्या कुठल्याही गोष्टींवरती हे पोलीस ऑफिसर आता विश्वास ठेवत नसतात। तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता बिचारी सावी काय करेल, हे पुरावे कसे सिद्ध करेल पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। पुढील भाग पाहण्यासाठी मित्रांनो नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद। सावी